नमस्कार मित्रांनो, आज 1 जुलै 2024 सकाळचे 9:25 झालेले आहेत. बँक निफ्टीमध्ये मला एक ट्रेड दिसतो आहे. तर मार्केटमध्ये ट्विझर बॉटम हा एक सेटअप तयार झालेला आहे. तिथं मला मार्केटमध्ये अपसाईडला इंडिकेशन दिसतं आहे. बँक निफ्टीचा मी एक CE घेण्याचा तिथे प्रयत्न करतो आहे. ट्विझर बॉटम तयार झाल्या कारणामुळे मी बँक निफ्टीचा CE घेण्याचा प्रयत्न करतो आहे. बघा, थोडेसे ग्लिचेस येत आहेत, हँग होतो आहे मोबाईल, सॉफ्टवेअरमुळे हा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर 10 लॉट मी घेतो आहे. 53,300चा 83 रुपयाला सध्या चालू आहे. एक्झिक्यूट होत नाही माझी ऑर्डर, मी प्रयत्न करतो आहे. ओके, बघा एक्झिक्यूट झालेली आहे. 83 रुपयाला माझे 83-84 रुपयाला मी बाय केलेलं होतं. ओके, 99 रुपयाला माझं बाय झालेलं आहे. बघा, 99 रुपयाला बाय झालेलं आहे. मार्केटमध्ये ट्विझर बॉटम दोन लो सेम असतात. बॉटम लेवलला हा एंट्री झालेली होती. ओके, पण 83 रुपयाला माझी ॲक्च्युली बाईंग होती, परंतु 99 रुपयाला माझी एंट्री झालेली आहे. हे सॉफ्टवेअरचे इश्यू असतात मित्रांनो. बघा, सॉफ्टवेअरचे हे सगळे इश्यू असतात. मार्केटमध्ये तुम्ही बरोबर एका प्लेसला किंवा एखाद्या किमतीला बाय तुम्ही करता, पण मार्केट त्या किमतीला तुम्हाला बाय करू देत नाही. मार्केटमध्ये जे हाय चालू आहे त्या हायलाच तुमची जी एंट्री आहे ती प्लेस होते. तर मार्केटमध्ये बघा, मी 83 रुपयाला बाय केलं होतं, पण 99 रुपयाला ती एंट्री झालेली आहे. ओके, तर ठीक आहे, हरकत नाही आहे. आपण बघूया माझा सेटअप जो आहे, हा ट्विझर बॉटमचा हा सेटअप आहे. दोन लो सेम आहेत आणि बॉटम लेवलला बनलेला आहे. सकाळी तुम्हाला व्हॉट्सअपला मी टाकलेलं होतं. ओके, तर तिथं ब्ल्यू कलरचा जो बॉक्स होता, पट्टी होती सपोर्टची, ती टाकलेली होती. तर त्याच्याचबरोबर त्याच ठिकाणी मार्केटने सपोर्ट घेऊन मार्केटवरती निघालेलं आहे. तर 9:20 आणि 9:25 ह्या दोन्ही कॅन्डलचा जो लो आहे तो सेम आहे. आज 1 जुलै 2024 आहे बँक निफ्टीमध्ये. तर पाहूया आपण आता काय होतं आपल्या ह्या ट्रेडमध्ये. थोडंसं लेट एंट्री झाल्या कारणामुळे हा माझा सध्या लॉस दिसतो आहे. ओके, पहा, जवळजवळ 94 रुपयाला, म्हणजे ऑलमोस्ट जर समजा मी 83-84 रुपयाला मी जिथं प्लेस केली होती एंट्री, तिथं जर मी व्यवस्थितरित्या एक्झिक्यूटिव्ह झाले असतं माझा प्लॅन, तर ऑलमोस्ट आत्तापर्यंत 1500 रुपये, ओके, 2000 रुपये माझा प्रॉफिट हा दिसू शकला असता. ठीक आहे, आपण बघूया. थोडंसं मोबाईल आता आज हँग होतो आहे. मोबाईल हँग ॲक्च्युली कशामुळे होतो आहे? सॉफ्टवेअरमुळे होतो आहे. ओके, तर सॉफ्टवेअरचे हे ग्लिचेस असतात. बघा, ह्या सॉफ्टवेअरच्या ग्लिचेसमध्ये केवळ नुकसान तुमचं होतं. कारण का ह्या सॉफ्टवेअरच्या ग्लिचेसमध्ये काय होतं, तुम्हाला ज्या ठिकाणी प्लेस करायची असते एंट्री, तिथं प्लेस न होता डायरेक्ट हायला बाय होतं. ओके, तर हे धावत्या ट्रेडमध्ये एंट्री करण्यासारखं झालं. अजिबात धावत्या ट्रेडमध्ये कधीच एंट्री करू नका. जर समजा अशी काही एंट्री झालेली असेल तर तुम्ही ताबडतोब तिथं एक्झिट व्हा. तुमचा लॉस हा भयानक वाढवू शकतो. तर ऑलमोस्ट मला देखील हा लॉस वाढण्याची शक्यता आहे. ओके, हा लॉस 2-2.5 हजार रुपयापर्यंत जाण्याची पण हा शक्यता आहे. पण तिथं पॅनिक होण्यात अर्थ नाही. कारण पॅनिक जर झालो मी, तर तिथून मी एक्झिट होईल आणि त्याच्यानंतर मार्केट तिथून वरती जाईल आणि वरती गेल्या कारणामुळे माझा जो लॉस आहे मी फक्त बघत बसेल. ठीक आहे, तर अशा कंडिशनमध्ये मी थांबलं पाहिजे. तर माझा जो सेटअप आहे तो व्यवस्थितरित्या बनलेला आहे. तर ऑलमोस्ट बघा 92 रुपयापर्यंत मार्केट आलेलं आहे. 90, 92, 84ला आपली बाईंग, 83-84ला आपली बाईंग असली असती, पण मार्केट वरती गेल्यानंतर मार्केटमध्ये आपलं हायला बाय झालेलं आहे. बघा, 1700 रुपये लॉस दिसतो आहे माझा सध्या. ओके, तर लॉस हा थोडासा वाढू पण शकतो अजूनसुद्धा, पण तिथं पॅनिक होऊन आपल्याला चालणार नाही. तर ऑलमोस्ट 99 रुपयाला आपली एंट्री झालेली आहे, म्हणजे 15,000 रुपये आपले याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट झालेले आहेत. बघा, 2300 रुपये, 2200-2300 रुपये लॉस दिसतो आहे सध्या. ओके, तर पॅनिक व्हायचं नाही आपल्याला, लक्षात घ्या, पॅनिक व्हायचं नाही आपल्याला. अशा कंडिशनमध्ये आपल्याला आपल्या सेटअपवरती पूर्णपणे विश्वास असला पाहिजे. जर सेटअपमध्ये विश्वास जर नसेल तुम्हाला, तर तुम्ही छोट्याशाच लॉसमध्ये तुम्ही पटकन बाहेर पडा. पण तुमच्या 2700, ओके 2700-2400, जर तुमच्या सेटअपवरती तुमचा विश्वास पूर्णपणे असेल तर तुम्ही तिथं होल्ड केलं गरजेचं आहे. ओके, तर ऑलमोस्ट 73 रुपये 74 रुपयाचा हा लो आहे. तिथं आपला स्टॉप लॉस आपण लावला पाहिजे. पाहूया आपल्याला काय होतं आता मार्केट. कारण का आपण जिथं सपोर्ट होता, सकाळी आपण व्हॉट्सअपला टाकला होता, जिथं सपोर्ट आहे तिथून सपोर्टलाच बरोबर मार्केटनी सपोर्ट घेऊन मार्केट आलेलं आहे. ट्विझर बॉटम तयार झालेला होता मार्केटमध्ये. बघा, 2000पर्यंत माझा सध्या लॉस दिसतो आहे. ओके, तर आपण बघूया एखादा स्टॉप लॉस आपण ह्याच्यामध्ये लावण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, पण अजूनसुद्धा सेटअप
सेटअपच्या विरोधात ट्रेड माझा गेलेला नाही आहे, अजूनसुद्धा सेटअपच्या विरोधात ट्रेड माझा गेलेला नाही आहे. मार्केट जर वरती गेलं तर लगेच 50 EMAचा रेजिस्टन्स मार्केटला दिसतोय आणि त्याच्यानंतर एक पिवोटचा रेजिस्टन्स पण मार्केटला दिसतोय. ओके, आपण एक स्टॉप लॉस लावून टाकूया आपण मार्केटमध्ये. तर ह्या ट्रेडला आपण स्टॉप लॉस लावूया. तर स्टॉप लॉसवरती जाऊन आपण 73-74 रुपये आपला अगोदरच्या कॅन्डलचा लो आहे. अगोदरच्या कॅन्डलचा लो किती आहे? 73-74 रुपये आहे. तर तिथे आपण हा स्टॉप लॉस जो आहे हा लावूया. ठीक आहे, बघूया आता काय होतं. ओके, स्टॉप लॉस लावला आहे आपण. ओके, ऑलमोस्ट 1300-1400 रुपये सध्या माझा लॉस चालू आहे. ओके, तर आपण तिथं थांबलं पाहिजे, थोडंसं पॅनिक व्हायला पाहिजे. बघा 3000 रुपयेपर्यंत माझा लॉस झाला होता, 2700 रुपये माझा लॉस झाला होता. तर आता तो जवळजवळ 800 रुपये 700 रुपयेपर्यंत कवर झालेला आहे. ओके, अशा कंडिशनमध्ये वाटते की बाबा नाही, आता बघा पूर्णच लॉस कवर झाला 130-600 रुपये. आता वाटतं की पटकन बाहेर पडावं. नाही, माझा सेटअप मला तसा परवानगी देत नाही आहे. कारण मला असं वाटतं की माझा जो सेटअप आहे, मी माझा स्टॉप लॉस हा फक्त काय करतो, कॅन्सल करून टाकतो. कारण मार्केटवरती चाललेलं आहे 277ला. बघा हँग झालं परत 277ला मार्केट. असं थोडंसं ग्लिचेस येतात बघा, ग्लिचेस आलेत हे परत. अशा ग्लिचेसमध्ये अजिबात ट्रेड करू नका, लक्षात घ्या मित्रांनो, अजिबात ट्रेड करू नका अशा ग्लिचेसमध्ये. कारण मार्केट बरोबर तुमच्या पोझिशनलाच व्यवस्थित हँग होईल आणि अशा कंडिशनमध्ये तुमचा लॉस हा प्रचंड होण्याची शक्यता आहे. ओके, तर थोडंसं आपण वेट करूया की मार्केटमध्ये आपल्याला काही आपल्याला जो ट्रेड मिळालेला आहे त्याच्यामध्ये काही प्रॉफिट होतो आहे का. ओके, 172.90. ओके, मार्केट बरोबर त्या 50 EMAपासून मार्केट रिजेक्शन देतो आहे. 50 EMA ह्या रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे, तिथूनच मार्केट काय होतं आहे, खाली पडण्याचा प्रयत्न. बघा पटकन 50 EMA क्रॉस केला, 50 EMA क्रॉस केला आहे मार्केटने. ओके, 1400. ओके, 50 EMA क्रॉस केलेला आहे मार्केटने. आता समजा जर 50 EMA क्रॉस केलेला आहे मार्केटने, पिवोट जर क्रॉस केला तर तिथून मार्केट मला चांगला प्रॉफिट देऊ शकतो. ओके, 2000, 2700, 3000 प्रॉफिट, 3000 रुपये प्रॉफिट आहे. पिवोट जर क्रॉस केला तर एक चांगला प्रॉफिट मला देऊ शकतो मार्केट. पिवोट जर क्रॉस केला तर बघा थोडं परत हँग झालं बघा मार्केट. 2500 रुपयाला हँग झालं बघा, 2500 रुपयाला परत हँग झालं. अशा वेळेस आपल्याला एक्झिट करणं गरजेचं आहे मित्रांनो. बघा लक्षात घ्या, अशा कंडिशनमध्ये आपल्याला एक्झिट करणं गरजेचं आहे. कारण हे बघा 2500 रुपयाचं मार्केट परत 1500 रुपये 1600 रुपयाला ओपन झालं. असे ग्लिचेस मार्केटमध्ये आपला जो लॉस आहे हा आपला लॉस वाढवू शकतं. तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला तिथं एक्झिट करणं गरजेचं आहे. ओके, तर बघूया आपले 15,000 रुपये आपले इन्व्हेस्टमेंट झालेले आहेत. साधारणतः 1500-1700 रुपये, 10% लॉस, 10% प्रॉफिट जरी कवर केला तरी देखील आपण तिथं एक्झिट करूया. बिगनरनी 10%चा जर प्रॉफिट तुम्ही सुरुवातीला जर गेन करत राहिलात तर देखील चांगला प्रॉफिट तुम्हाला पूर्ण महिन्याभरामध्ये वर्षभरामध्ये मिळू शकतो. तर आपण बघूया तिथं 10% क्रॉस 1500-1700 रुपयाला आपण कट करण्याचा प्रयत्न करूया. ओके, 10%चा जो आहे प्रॉफिट घेणं 1700 रुपये. ओके, बघा 1700 रुपयाला मी एक्झिट केलं पण माझी प्रॉफिट किती झाला, 1300 रुपये झाला. बघा हे ग्लिचेस आहेत मार्केटमध्ये. अशा पद्धतीचे ग्लिचेस तुम्हाला प्रत्येक वेळेस सहन करावं लागतील, लक्षात घ्या. शेवटी केवळ नुकसान तुमचं होणार आहे. मग अशा ग्लिचेसमध्ये अजिबात तुम्ही ट्रेड करू नका. मी माझ्या सेटअपवरती पूर्णपणे विश्वास होता म्हणून मी ट्रेडमध्ये होल्ड केलं. ओके, आणि त्याच्यानंतर मार्केटने मला ग्लिचेसच्या नुकसानमुळं आज माझा जो प्रॉफिट होता तो प्रॉफिट माझा 20% 30% जरी प्रॉफिट माझा झाला होता, पण तिथून मला काय झालं, मार्केटने रिव्हर्स ग्लिचेसमुळं, मार्केटच्या ग्लिचेसमुळं हँग होत होतं मार्केट प्रत्येक वेळेस. अशा ग्लिचेसमुळं मी कमी प्रॉफिटमध्ये बाहेर पडत आहे. ठीक आहे, तर धन्यवाद मित्रांनो. अशा काही ग्लिचेस असतील तर अजिबात ट्रेड करू नका. अशा ग्लिचेसपासून सावधान राहा. जर तुम्हाला जर तुमच्या ट्रेडवरती सेटअपवरती विश्वास जर असेल तरच त्या ग्लिचेसमध्ये तुम्ही थांबा, पण शक्यतो स्कॅल्पिंगद्वारेच तुम्ही पटकन तिथं बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. ओम साईराम.